जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 22 ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले शीतलदादा गायकवाड यांचा प्रचार जोरदार सुरू आहे। गेल्या 20 वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या गायकवाड यांनी प्रभागात भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। शीतलदादा गायकवाड यांनी गेल्या 20 वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभाग घेतला आहे। विविध सार्वजनिक समस्यांचा पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी ठरले आहेत। जनतेची सेवा करण्याच्या त्यांच्या समर्पित वृत्तीमुळे ते कमालीचे लोकप्रिय झाले आहेत। प्रभाग क्रमांक 22 ड मध्ये माझा कोणीही प्रतिस्पर्धी नाही, जनता मला एकतर्फी निवडून देईल असा ठाम विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या पदयात्रा आणि घराघरातील प्रचार मोहिमेत नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे। विशेष म्हणजे महिला आणि पुरुष पैसे न घेता त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। गायकवाड यांच्या प्रामाणिकपणा आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रभागातील प्रत्येक समाजातील मतदार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। जनतेच्या विश्वासावर मी अपक्ष म्हणून लढत आहे आणि विजय निश्चित आहे असे ते सांगतात। प्रभाग क्रमांक 22 ड मधील ही निवडणूक अपक्ष उमेदवाराच्या ताकदीचे उदाहरण ठरू शकते असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। गायकवाड यांच्या प्रचार मोहिमेने प्रभागातील वातावरण तापले असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी शीतल सुरेंद्र गायकवाड, प्रभाग क्रमांक 22 ड अपक्षमधून 9 नंबर बटन उगा या चिन्हावर निवडणुकीला थांबलो आहे। गेल्या 18 वर्षापासून मी ह्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये समाजसेवा करतो आणि सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। आणि माझ्यासोबत काय झालं काय नाही आणि खोटं केसमध्ये मला फसवायचा प्रयत्न झाला हे सर्व आता जनतेला कळालेलं आहे। आणि जनतेचा जर विश्वास पाहता आणि त्यांचं सगळं मला जे काय सपोर्ट पाठिंबा पाहता मी या निवडणुकीला सामोरं जाऊन जनता आता एक इतिहासाची नोंद करणार आहे। असं 15 तारखेला फुगा या चिन्हावर बटन दाबून बहुमताने मला विजय करणार आहे हे विश्वास आहे। आणि ते आशीर्वाद देतील आणि मला नगरसेवक करतील हे माझा आत्मविश्वास आहे। मला वाटतं प्रतिस्पर्धा कोणीच नाही, मला जनता आशीर्वाद देईल आणि मतदान करेल। आता कोणाचं नाव घेऊन मोठं करण्यात अर्थ नाही। बरोबर, सगळे जनताला माहीत आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ह्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये कोणावर अन्याय झालं, कोण भाजप पक्षाचं काम केलं आणि त्याचं तिकीट कापलं गेलं, मी काम केलो आणि पगार दुसरे जणच घेतले। प्रभाग क्रमांक 22च्या मतदारांनी तुम्हालाच मतदान का करावं? मी गेल्या 18 वर्षापासून काम करायला लागलो की आताच निवडणूक आहे, चला बाबा पळा, मी ह्या पक्षाचं तिकीट घेतो त्या पक्षाचं तिकीट, रंग बदलू गिरगिट नाही मी। जनतेला माहीत आहे की मी कोणत्या स्वभावाचा आहे, म्हणून गेल्या 18 वर्षापासून इथं लोकांचं समाजसेवा करायला लागलो, त्यांचे आशीर्वाद घ्यायला लागलो। म्हणून मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की त्याने एक मुलगा आणि एक भाऊ म्हणून मला स्वीकारतील आणि मला